पावसाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते। महापालिका दावा करते की आतापर्यंत जवळपास 1200हून अधिक खड्डे हे महापालिकेने बुजवलेले आहेत आणि सध्या शहरामध्ये फक्त 54 खड्डे असल्याचं पुणे महानगरपालिकेच्या पथ विभागाने हा दावा केलेला आहे। पण हा दावा किती फोल ठरतोय याचं उदाहरण आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते। सध्या आपण पुणे शहरातील नवी पेठ या भागामध्ये आहोत, जिथं विठ्ठल मंदिर ते गांधवे चौक हा जवळपास 50 मीटरचा रस्ता जर आपण धरला तर या 50 मीटरच्या रस्त्यावर अक्षरशः आपल्याला 25हून अधिक खड्डे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। छोटे मोठे अशा पद्धतीचे हे खड्डे या अवघ्या 50 मीटर अंतरावरती आहेत आणि त्यामुळे महानगरपालिकेने जो दावा केलेला आहे की फक्त 54 खड्डे हे सध्या पुणे शहरामध्ये आहेत, तर हा दावा किती फोल ठरतोय हे आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतं। आणि या फक्त 50 मीटरच्या अंतरावर 25 खड्डे आहेत ते सुद्धा पाहायला मिळतात। म्हणजे आपण ही पाहणी केलेली आहे की या रस्त्यांवर किती खड्डे आहेत, तर आपल्याला ठिकठिकाणी छोटे मोठे असे जवळपास 25हून अधिक खड्डे आहेत ते आढळून आलेले आहेत। त्यामुळे महानगरपालिकेने खरंच हे खड्डे बुजवलेले आहेत का असा प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित केला जातोय। सामाजिक कार्यकर्त्यांकडून सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न हे विचारण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेच्या पथ विभागाने आर्थिक घोटाळा केलाय का असं सुद्धा प्रश्न उपस्थित केला जातोय। आत्ताच आपण पाहिलं की वारीचा सोहळा झाला, आषाढीनिमित्त संतांच्या पालख्या या पुण्यामध्ये आलेल्या होत्या आणि त्या दरम्यान आपण पाहिलं की पालखी मार्गावरचे रस्ते हे बुजवण्यात आलेले होते, पण इतर रस्त्यांचं काय हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता। आणि त्यामुळे ही परिस्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते की नवी पेठ मधला जो हा रस्ता आहे इथे जवळपास 25 खड्डे आहेत। त्यामुळे शहरातल्या इतर रस्त्यांची काय परिस्थिती असेल याचा विचार न केलेला बरा आणि त्यामुळे महानगरपालिकेच्या पथ विभागाने जो दावा केलेला आहे तो दावा सबशेल फोल यामध्ये ठरल्याचं दिसून येत आहे। आणि त्यामुळे जवळपास 25हून अधिक खड्डे हे एकाच रस्त्यांवर जवळपास 50 मीटर अंतरामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतील, तर इतर ठिकाणी नेमके किती रस्ते आहेत आणि महानगरपालिकेने जो दावा केलेला आहे की जवळपास 1200हून अधिक खड्डे हे त्यांनी बुजवलेले आहेत, तर त्याचा पुरावा सुद्धा महानगरपालिकेने देणं आवश्यक आहे। कारण पुणेकरांचा पैसा आहे, पुणेकरांना जर टॅक्स ते भरत असतील तर रस्ते हे व्यवस्थित असणं गरजेचं आहे। आणि पावसाळा आला की पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत किंवा वेगवेगळ्या लाईन्स आहेत केबलच्या त्या रस्त्यांवर टाकल्या जातात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्यांची खोदाई ही सुद्धा केलेली होती आणि त्यामुळे खोदाई केल्यानंतरचे हे रस्ते जे बुजवले जाणं अपेक्षित आहेत ते मात्र बुजवले जात नाहीत। आणि अनेक ठिकाणी सध्या आपल्याला खड्ड्यांचं साम्राज्य हे पुणे शहरातल्या रस्त्यांवर पाहायला मिळते आणि त्यामुळे खरंच पुणे हे खड्ड्यात गेले का अशी सुद्धा विचारणा आता पुणेकरांकडून केली जाऊ लागलेली आहे। नेहमीची येतो मग पावसाळा आणि रस्त्यात भरते खड्ड्यांची शाळा, अशी पुण्यातल्या रस्त्यांची वर्षानुवर्ष परिस्थिती आहे। आणि तरीही परवाच महापालिकेच्या पथ विभागाने असं जाहीर केलंय की शहरातले सगळे खड्डे बुजवलेत आणि आता फक्त 54 खड्डे बाकी आहेत। म्हणून आता आपण या रस्त्यावर आलोय, नवी पेठ विठ्ठल मंदिर पासून जो गांधवे चौकाकडे रस्ता जातो जेमतेम 50 मीटरच्या पॅचमध्ये 25 खड्डे आहेत आणि अख्ख्या शहरात मिळून 54 आहेत असं महापालिकेचा पथ विभाग कोणत्या आधारे जाहीर करतो हे परमेश्वरालाच माहिती। त्यामुळे आमचं आयुक्तांना आवाहन आहे की त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरावं आणि निदान काय अवस्था आहे स्वतःच बघावं। कॅमेरामन विक्रांत चव्हाण सोबत अमोल धर्माधिकारी, LS मराठी।